नमस्कार मित्रांनो, आपल्या जँगो ट्युटोरियल सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण जँगो टेम्पलेट म्हणजे काय आणि HTML टेम्पलेट कशी बनवायची याबद्दल माहिती आपण त्या ठिकाणी बघितलेली होती. पण फक्त HTML वापरून वेबसाईट आकर्षक दिसत नाही. वेबसाईटला सुंदर डिझाईन, फॉन्ट लेआउट आणि रिस्पॉन्सिव्ह बनवण्यासाठी CSS वापरले जाते. तर आपण या प्रोजेक्टमध्ये CSS कशा पद्धतीने वापरायचा आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपलं आउटपुट जे आहे ते कशा पद्धतीने येणार आहे ते आपण या ठिकाणी सुरुवातीला बघूया. तर पूर्वी मी एक फाईल या ठिकाणी बनवलेली आहे ज्याच्यामध्ये CSSचा वापर केलेला आहे. तर साधारणतः त्याचं आउटपुट कशा पद्धतीने दिसेल ते आपण या ठिकाणी पाहूया. तर आपण माय प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट मी आपल्या कॉम्प्युटरमध्ये बनवलेला होता. तर त्याच्यामध्ये आपण आपला सर्व्हर रन करून पाहूया की आपलं आउटपुट कशा पद्धतीने या ठिकाणी डिस्प्ले होते. तर मित्रांनो पहा, याच्यामध्ये आपण पेजला बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अबाउट होम पेज दिसत आहे. तर आता मला अबाउट पेज पाहायचं आहे मित्रांनो. तर मी काय करतो आहे, या ठिकाणी अबाउट असा URL टाईप करतो आहे, एंटर की प्रेस करतो आहे. तर हा देखील अबाउट पेज या ठिकाणी येतो आहे. तर आपल्याला बॅकग्राऊंड कलर म्हणा किंवा हे हेडिंग जे आहे ते हेडिंगला कलर किंवा पॅराग्राफला कलर जर आपल्याला द्यायचा असेल तर आपल्याला CSSचा वापर करावा लागतो. तर त्यासाठी मित्रांनो फोल्डर स्ट्रक्चर आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपला माय ॲप नावाचा जो फोल्डर आहे त्या माय ॲप नावाच्या फोल्डरमध्ये स्टॅटिक नावाचं फोल्डर बनवायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला एक CSS नावाचं फोल्डर बनवायचं आहे आणि त्या CSS नावाच्या फोल्डरमध्ये मित्रांनो style.css नावाची फाईल बनवायची आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आपला जो काही CSSचं प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी सेट करता येतात. आणि टेम्पलेट नावाचं फोल्डर देखील बनवायचं आहे मित्रांनो, कारण त्याच्या आतमध्ये आपल्याला एक HTMLची फाईल बनवायची आहे. तर टेम्पलेट्स नावाचं फोल्डर देखील आपल्याला या ठिकाणी आपल्या फोल्डर स्ट्रक्चरमध्ये बनवावं लागेल. तर साधारणतः या पद्धतीने आपला प्रोजेक्ट असणार आहे. तर परत एकदा समजून घ्या मित्रांनो. तर माय प्रोजेक्ट आहे, माय प्रोजेक्ट फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये ॲप बनवलं आहे आपण माय ॲप. आणि माय ॲपमध्ये काय करायचं आहे, स्टॅटिक नावाचं फोल्डर बनवायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये CSS नावाचं फोल्डर बनवायचं आहे. आणि या CSS नावाच्या फोल्डरमध्ये style.css नावाची फाईल आपल्याला बनवायची आहे. तर चला मित्रांनो, आपण या ठिकाणी सुरुवात करूया CSS आपल्या टेम्पलेट HTML फाईलमध्ये कशा पद्धतीने इन्क्लूड करता येत आहे. तर त्यासाठी आपण हा पहिला जो प्रोजेक्ट आहे तो आपण क्लोज करूया. तर क्लोज फोल्डर असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मी एक फोल्डर बनवतो आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी F ड्राईव्ह सिलेक्ट करूया. F ड्राईव्हवर आपण एक फोल्डर या ठिकाणी क्रिएट करूया. न्यू फोल्डर, याला आपण नाव देऊया डेमो CSS नावाचं फोल्डर आपण या ठिकाणी बनवलं आहे मित्रांनो. तर हे फोल्डर आपण आता सिलेक्ट करून ओपन करूया. तर हे फोल्डर आपलं VS कोडमध्ये ओपन झालेलं आहे. सध्या या फोल्डरमध्ये काहीही नाही मित्रांनो. तर आता हा फोल्डर म्हणजे आपला रूट फोल्डर असणार आहे. या फोल्डरमध्ये सर्व आपल्या ज्या काही प्रोजेक्टच्या फाईल्स आहेत त्या फाईल्स याच्यामध्ये स्टोअर असतील. तर चला मित्रांनो, आता आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण टर्मिनलमध्ये जातो आहे. टर्मिनलमध्ये गेल्यानंतर यामध्ये आता आपल्याला आपला प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर मग त्यासाठी कमांड टाईप करायची आहे मित्रांनो, जँगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टचं नाव आता फॉर एक्झाम्पल माय प्रोजेक्ट. तर आपण आपल्या प्रोजेक्टला माय प्रोजेक्ट असं नाव देऊया मित्रांनो. मी एंटर की प्रेस करतो आहे. एंटर की प्रेस केल्यानंतर या ठिकाणी माय प्रोजेक्ट नावाचं फोल्डर क्रिएट झालेला तुम्हाला दिसून येत आहे. तर याला आपण जर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये जँगोनी काही फाईल्स क्रिएट केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला settings.py
आणि urls.py याच्यामध्ये आपल्याला सेटिंग करायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे की settings.py मध्ये आपण इन्स्टॉल्ड ॲपमध्ये आपण जो काय पुढं जाऊन ॲप बनवणार आहोत त्या ॲपची नोंद या ठिकाणी करायची आहे. तर चला मित्रांनो, आपण काय करूया, आता आपला ॲप जो आहे तो ॲप क्रिएट करूया. तर ॲप क्रिएट करण्यासाठी मित्रांनो, मला माय प्रोजेक्ट जो आपण आता बनवलेला आहे या प्रोजेक्ट डिरेक्टरीमध्ये मला सुरुवातीला जावं लागेल. तर कसं जायचं आहे मित्रांनो, तर त्यासाठी cd कमांड आहे. cd आणि माय प्रोजेक्ट, cd आणि माय प्रोजेक्ट केल्यानंतर एंटर की प्रेस करायची आहे. काय म्हणते मित्रांनो, मायक्रोसॉफ्टवेअर सेट लोकल कमांड cd माय प्रोजेक्ट, स्पेलिंग मिस्टेक आहे मित्रांनो, आपण स्पेलिंग दुरुस्त करूया. cd माय PROJECT. ओके मित्रांनो, आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी परत एकदा आपल्याला ॲप बनवण्यासाठी कमांड लिहायची आहे मित्रांनो. मग कशा पद्धतीने पायथॉन मॅनेज MANAGE manage.py स्टार्ट ॲप आणि ॲपचं नाव द्यायचं आहे माय ॲप. ओके मित्रांनो, एंटर की प्रेस करतोय. माय ॲप आपलं या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. त्यासाठी माय ॲप नावाचं फोल्डर देखील या ठिकाणी बनलेलं आहे मित्रांनो. तर चला, आता आपल्याला पहिलं काम जे आहे की आपला जो प्रोजेक्ट आहे माय प्रोजेक्ट या फोल्डरमध्ये settings.py नावाची फाईल आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं. तर त्या फाईलमध्ये जाऊन आपण आता आपला जो काय ॲप आपण आता क्रिएट केलेला आहे त्या ॲपची नोंद या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर एंटर की प्रेस करायचे आहे. सिंगल कोटेशन मार्कमध्ये मित्रांनो माय ॲप असं आपला ॲपला आपण नोंद या ठिकाणी केली आहे. कंट्रोल-S करून फाईल सेव्ह करायची आहे. कंट्रोल-S केलेलं आहे, फाईल या ठिकाणी सेव्ह झाली मित्रांनो. दुसऱ्या एका ठिकाणी आपल्याला आपल्या फाईलची नोंद करायची आहे. ती फाईल म्हणजे आहे या ठिकाणी settings.py झाल्यानंतर मित्रांनो urls.py नावाची फाईल आहे. या फाईलमध्ये देखील आपला जो काय ॲपचा URL आहे तो या ठिकाणी इन्क्लूड करायचा आहे. तर मग त्यासाठी परत एकदा urls.py मध्ये जाऊन पाथ लिहायचं आहे मित्रांनो. ब्लँक एम्प्टी या ठिकाणी ठेवायचं आहे. कॉमा इन्क्लूड कीवर्ड लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्या फाईलचं ॲपचं नाव जे आहे, आपल्या ॲपचं नाव जे आहे ते या ठिकाणी इन्क्लूड करायचं आहे. myapp.urls आणि कंट्रोल-S करून सेव्ह करायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी इन्क्लूड एरर दाखवत आहे. तर इन्क्लूड पॅकेज जो आहे तो पॅकेज आपण या ठिकाणी इन्क्लूड करूया. तर त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी तुम्ही कॉमा देऊन इन्क्लूड असं लिहिलं तरी चालू शकते मित्रांनो. तर कॉमा देऊन काय करायचं आहे, या ठिकाणी इन्क्लूड जे मॉडेल आहे ते इन्क्लूड मॉडेल आपण या ठिकाणी त्याची नोंद या ठिकाणी केलेली आहे. तर एरर आपला या ठिकाणी रिमूव्ह झालं आहे. परत एकदा कंट्रोल-S करून सेव्ह करायचं आहे. तर ह्या दोन फाईलचं सेटिंग आपलं या ठिकाणी पूर्ण झालं आहे मित्रांनो. settings.py आणि urls.py या दोन फाईल्स ज्या आहेत त्या फाईलमध्ये सेटिंग आपलं पूर्ण झालं आहे. तर आता या दोन फाईल आपण क्लोज केलं तरी चालू शकतात. तर या दोन फाईल आपण या ठिकाणी क्लोज करूया. ओके मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता स्टॅटिक नावाचा फोल्डर या ठिकाणी बनवायचा आहे की ज्याच्यामध्ये आपलं CSS आपण त्या ठिकाणी CSS फाईल ठेवू शकू. तर त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, आपला जो माय ॲप आहे तो माय ॲप नावाचा फोल्डर आहे त्याला राईट क्लिक करायचं आहे मित्रांनो. पहा, याला राईट क्लिक करायचं आहे. न्यू फोल्डर करायचं आहे. त्यानंतर स्टॅटिक STATIC स्टॅटिक नावाचा फोल्डर झाला. आता परत स्टॅटिक नावाच्या फोल्डरमध्ये आपल्याला CSS नावाचं फोल्डर बनवायचं आहे. तर काय करायचं मित्रांनो, परत एकदा या स्टॅटिकला राईट क्लिक करायचं, न्यू फोल्डर आणि CSS असं बनायचं आहे मित्रांनो. CSS एंटर की प्रेस करायचं आहे. दोन फोल्डर या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत, एक स्टॅटिक आणि दुसरं CSS. ओके मित्रांनो, आता आणखी एक आपण फोल्डर या ठिकाणी क्रिएट करूया की ज्याच्यामध्ये आपलं HTML फाईल असेल. तर HTML फाईलसाठी टेम्पलेट्स नावाचं फोल्डर आपल्याला क्रिएट करायचं आहे. तर मित्रांनो मग काय करायचं, माय ॲपमध्ये जायचं आहे. परत एकदा न्यू फोल्डर आणि या ठिकाणी टेम्पलेट्स TEMPLATES टेम्पलेट्स नावाचं फोल्डर बनवायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला HTML फाईल असेल. ओके मित्रांनो, तर आपलं या ठिकाणी फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे मित्रांनो.
तर आता आपण काय करूया मग, आता आपण आपला जो काय urls.py आहे त्या urls.py मध्ये आपण एक आता फंक्शन बनवूया की ज्या फंक्शनच्या सहाय्याने आपलं ॲप जो आहे तो ॲप या ठिकाणी आपण कॉल करू शकू. तर मित्रांनो कशा पद्धतीने करायचं आहे मग, तर चला आपण काय करूया, या ठिकाणी views.py मध्ये जाऊया आणि याच्यामध्ये आपलं एक फंक्शन बनवूया आपण def होम म्हणूया, def होम रिक्वेस्ट request रिक्वेस्ट कोलन आणि एंटर की प्रेस करायची आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये रिटर्न रेंडर रिक्वेस्ट request रिक्वेस्ट कॉमा आपल्या HTML फाईलचं नाव लिहूया मित्रांनो, index.html. ओके मित्रांनो, कंट्रोल एस करून आपण सेव्ह करूया. तर आपण या ठिकाणी फंक्शन बनवले होम, आणि हे होम फंक्शन index.html जी फाईल आहे ती फाईल या ठिकाणी कॉल करणार आहे मित्रांनो. तर चला मग आता आपण काय करूया, index.html फाईल आपण टेम्पलेट नावाच्या फोल्डरमध्ये क्रिएट करूया. तर इकडं टेम्पलेट नावाच्या फोल्डरमध्ये जायचं आहे मित्रांनो, राईट क्लिक करायचं आहे, न्यू फाईल, आणि याला index.html असं नाव द्यायचं आहे. एंटर की प्रेस करायचं आहे. तर याच्यामध्ये आपण आता एक छोटासा HTMLचा प्रोग्राम आपण बनवणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्या CSSचा वापर होईल. तर इथं मी काय करतो आहे मित्रांनो, H2 घेतो आहे, याच्यामध्ये म्हणूया आपण दिस इज अ होम पेज. ओके मित्रांनो, कंट्रोल एस करून सेव्ह करतो आहे. तर आता आपला HTMLची फाईल क्रिएट झालेली आहे मित्रांनो. आता आपण काय करूया, CSSची फाईल आपल्याला बनवायची आहे. तर CSSच्या फाईल बनवण्यासाठी परत एकदा आता आपण इकडं स्टॅटिक आणि स्टॅटिकच्या आतमध्ये CSS नावाचं फोल्डर बनवलेलं होतं. तर या CSSला राईट क्लिक करायचं आहे मित्रांनो. CSSला काय करायचं, राईट क्लिक, न्यू फाईल, आणि याच्यामध्ये स्टाईल style.css नावाची फाईल या ठिकाणी क्रिएट करायची आहे. तर चला मित्रांनो आपण काय करूया मग, आता आपण सुरुवातीला बॉडी म्हणजे आपलं जे काही इंडेक्स पेज आहे त्या बॉडीला आपण काय करूया, एक कलर देऊया. चला मित्रांनो, मग कसं कलर द्यायचं आहे, बॉडी ज्या टॅगला तुम्हाला प्रॉपर्टी सेट करायची आहे त्या टॅगचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. मला बॉडी या टॅगला प्रॉपर्टी सेट करायची आहे, CSS प्रॉपर्टी. तर बॉडी लिहितोय, त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड कलर BACK बॅकग्राऊंड कलर, आणि बॅकग्राऊंड कलर आपण घेऊया लाईट ब्ल्यू, LIGHTBLU लाईट ब्ल्यू प्रॉपर्टी घेतली आहे मित्रांनो. आपण कंट्रोल एस करून सेव्ह करूया. ओके, तर आपलं सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी एक फाईल आपल्याला बनवायची राहिलेली आहे माय ॲपमध्ये, तर ती म्हणजे urls.py. तर परत एकदा माय ॲपला क्लिक करायचं आहे, न्यू फाईल, आणि याच्यामध्ये urls.py फाईल बनवायची आपल्याला. एंटर की प्रेस करूया. तर या फाईलमध्ये मित्रांनो आता आपल्याला आपला जो काय index.html फाईल आहे त्या index.html फाईलचे आपल्याला URL या ठिकाणी सेट करायचं आहे मित्रांनो. तर चला, तर मग आता आपण त्याचा URL त्या ठिकाणी सेट करूया. तर त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मला काय लिहावं लागेल, फ्रॉम Django डॉट urls import path. ओके मित्रांनो, एंटर की प्रेस करायचं आहे. परत त्यानंतर फ्रॉम डॉट इम्पोर्ट व्ह्यूज व्ह्यूज, आणि या ठिकाणी आपल्या जो काही URL पॅटर्न आहे तो URL पॅटर्न या ठिकाणी द्यायचा आहे. URL पॅटर्न URL पॅटर्न्स इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्या फाईलचा URL आपण लिहूया पाथ नंतर मित्रांनो एम्प्टी कॉमा व्ह्यूज डॉट होम. तर आपण होम नावाचं त्या ठिकाणी फंक्शन बनवले, त्यामुळं होम या ठिकाणी घ्यावं लागेल मित्रांनो. त्यानंतर कॉमा द्यायचा आहे, नेम इक्वल टू डबल कोटेशन मार्कमध्ये होम.
ओके मित्रांनो, सेव्ह करूया. आणि जवळजवळ आता आपलं प्रोजेक्ट पूर्ण झालेलं आहे. तर आपण रन करून पाहूया मित्रांनो काय होते. तर त्यासाठी मग इथं काय करावं लागेल आपल्याला, पायथॉन manage.py रन सर्वर, एंटर की प्रेस करूया मित्रांनो. पाहूया आता आपला प्रोजेक्ट तर या ठिकाणी रन झालेला आहे. मी हा जो URL या ठिकाणी आला आहे त्याला क्लिक करतोय. ओके मित्रांनो, दिस इज अ होम पेज. होम पेज तर आलं आहे आपलं मित्रांनो, परंतु आपण जो काय बॅकग्राऊंड कलर या ठिकाणी सेट केलेला होता तो सेट झालेला नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, आपलं जे काय index.html फाईल आहे त्या index.html फाईलमध्ये आपल्याला आपला जो काय CSS ची फाईल आहे त्या CSS फाईल लिंक करावं लागेल मित्रांनो. तर कशा पद्धतीने लिंक करायची आहे मग, तर या ठिकाणी आपल्याला लिंक नावाचं या ठिकाणी टॅग आहे मित्रांनो. तर तो टॅग या ठिकाणी यूज करावा लागेल. मग कशा पद्धतीने लिंक, LINK लिंक REL इक्वल टू डबल कोटेशन मार्कमध्ये स्टाईल शीट असं लिहायचं आहे. स्टाईल शीट, लिंक REL स्टाईल शीट. त्यानंतर मित्रांनो HREF इक्वल टू कर्ली ब्रेस, त्यानंतर %, त्यानंतर स्टॅटिक STATIC स्टॅटिक. त्यानंतर मित्रांनो आपला जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी लिहायचं आहे. CSS नावाच्या फोल्डरमध्ये आपण आपली style.css फाईल बनवलेली होती म्हणून CSS/style.css. आणि मित्रांनो या ठिकाणी सिंगल कोटेशन मार्क जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. त्याचबरोबर आपलं %, आपण जे ओपन केलेलं होतं ते क्लोज करायचं आहे. त्यानंतर डबल कोटेशन मार्क आणि >. तर या पद्धतीने आपली फाईल लिंक करायची आहे मित्रांनो. तर पाहूया आपण परत एकदा प्रोग्राम रन करून. ओके मित्रांनो, या ठिकाणी एरर दाखवत आहे, इनव्हॅलिड ब्लॉक टॅग ऑन लाईन 7 स्टॅटिक, डिड यू फॉरगेट टू रजिस्टर ऑर लोड दिस टॅग. ओके मित्रांनो, तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी आपलं जे काय index.html फाईल आहे तर त्या फाईलमध्ये इथं सुरुवातीला आपली जी काही स्टॅटिक फाईल आहे ती लोड करायची राहिली आहे मित्रांनो. मग काय करायचं आहे, परत एकदा ओपनिंग कर्ली ब्रेस %, लोड स्टॅटिक STATIC लोड स्टॅटिक आणि %, देऊन हे क्लोज करायचं आहे. कंट्रोल S करून परत एकदा सेव्ह करायचं आहे मित्रांनो आणि परत एकदा आपली फाईल या ठिकाणी रन करायची आहे. तर मी याला क्लोज करतो आहे मित्रांनो आणि परत एकदा आपला सर्व्हर या ठिकाणी रन करूया. सर्व्हर रन होत आहे, रन झालेला आहे मित्रांनो. परत एकदा याला आपण क्लिक करूया. ओके मित्रांनो, तर आपलं CSS या ठिकाणी अप्लाय झालेलं आहे आपल्या होम पेजला. परंतु मित्रांनो आता फक्त आपण बॅकग्राऊंड कलर या ठिकाणी पेजला सेट केला आहे. तर आता आपण काय करूया, आपण जो काय हा H2 आपण जो घेतलेला होता, हेडिंग जे घेतलं होतं, या हेडिंगला आपल्याला कलर सेट करायचा आहे. तर कशा पद्धतीने मित्रांनो, परत एकदा style.css मध्ये जायचं आहे. आता आपण बॉडीला सेट केला होता कलर, तर आता आपण काय करूया, H2 ला सेट करूया. मग काय करायचं आहे मित्रांनो, इथं तो जो काय टॅग आहे त्या टॅगचं नाव लिहायचं आहे H2. त्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रेस आणि त्याची कलर नावाची प्रॉपर्टी आहे मित्रांनो, कलर आणि त्याला आपण डार्क ब्ल्यू असं कलर सेट करूया. ओके मित्रांनो, डार्क ब्ल्यू याला आणि सेमीकोलन द्यायचं आहे. कंट्रोल S करूया, सेव्ह करूया आणि परत एकदा मित्रांनो पाहूया आपण रन करून. तर अप्लाय झालेलं नाही मित्रांनो, सेव्ह करायचं राहिलं आहे का पाहूया आपण. style.css फाईल सेव्ह करूया, कंट्रोल S आणि परत एकदा आपली फाईल आपण रन करून बघूया मित्रांनो. सर्व्हर रन होत आहे, क्लिक करूया सर्व्हरला. ओके मित्रांनो, काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे आपण चेक करूया. आपली फाईल या ठिकाणी CSS अप्लाय होत नाही मित्रांनो, का होत नाही बघूया. इंडेक्स फाईलमध्ये index.html या फाईलमध्ये H2, दिस इज अ होम पेज. style.css मध्ये काय राहिलं आहे का मित्रांनो, कलर डार्क ब्ल्यू
ओके मित्रांनो, काय करूया, कंट्रोल एस करून सेव्ह करूया आणि परत एकदा हा आपला प्रोजेक्ट क्लोज करून परत एकदा आपण काय करूया, आपला सर्व्हर रन करूया. तर सर्व्हर रन केलेला आहे. परत एकदा याला क्लिक करतोय मित्रांनो, तरीसुद्धा अप्लाय होत नाही. म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? ओके मित्रांनो, आपण काय करूया, इथं आपला फाईल न रन करता आपण क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन आपला जो काय सर्व्हर आहे तो सर्व्हर आपण या ठिकाणी रन करूया. तर परत एकदा मी हा आपला सर्व्हर स्टॉप करतो आहे मित्रांनो. कंट्रोल सी करायचा आहे. सर्व्हर स्टॉप झालेला आहे आणि परत एकदा सर्व्हरला आपण रन करूया. आपला सर्व्हर रन झाल्यानंतर मित्रांनो, याचा जो काही URL आहे तो URL आपण आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करूया. तर या पद्धतीने मित्रांनो इकडं URL पेस्ट करूया. एंटर की प्रेस करतोय. ओके मित्रांनो, तर आपल्या हेडिंगला देखील या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर सेट झालेला आहे. तर कशा पद्धतीने पहा, तर त्यासाठी आपण काय केलं आहे, style.css मध्ये आपण या ठिकाणी हेडिंग दिलेलं आहे. H2ला कलर डार्क ब्ल्यू दिला आहे. तर त्याच पद्धतीने मित्रांनो, आता इथं मी पॅराग्राफला देखील आपण कलर सेट करण्यासाठी आपण या ठिकाणी पॅराग्राफची प्रॉपर्टी सेट केली आहे. तर टॅग लिहिला आहे P आणि त्याची जी काय बॅकग्राऊंड कलर जो आहे पॅराग्राफचा तो कलर आपण या ठिकाणी सेट केला आहे ग्रीन. ओके, तर बघूया मित्रांनो आपल्याला पॅराग्राफला कलर या ठिकाणी कशा पद्धतीने येतोय. तर त्यासाठी तुम्हाला HTML फाईलमध्ये परत एकदा बदल करावा लागेल. या ठिकाणी आपण पॅराग्राफ घेऊया. पॅराग्राफ टॅग घ्यायचा आहे. यामध्ये आपण टाईप करूया दिस इज अ पॅराग्राफ, PARAGRAPH, दिस इज अ पॅराग्राफ. ओके मित्रांनो, कंट्रोल एस करून सेव्ह करूया आणि आपला जो URL आहे, आपला जो काय ब्राउझर आहे त्या ब्राउझरला आपण रिफ्रेश करूया मित्रांनो. इकडे रिफ्रेश बटन आहे, याला क्लिक करायचं आहे. ओके मित्रांनो, तर पॅराग्राफला देखील आपला कलर या ठिकाणी अप्लाय झाला आहे. आपलं जे हेडिंग आहे त्या हेडिंगला देखील कलर अप्लाय झाला आहे आणि आपला जो काय पेजचा बॅकग्राऊंड कलर आहे त्याला देखील अप्लाय झाला आहे. तर या पद्धतीने हा छोटासा CSSचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो, की ज्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं की CSS कशा पद्धतीने आपल्याला आपल्या फाईलमध्ये इन्क्लूड करायचं आहे. तर या पद्धतीने मित्रांनो आपण लार्ज फाईल, पुढचा जो काही आपला डेमो असेल तर तो याच्यापेक्षा थोडासा आणखी लार्ज फाईल्स आपण या ठिकाणी बनवणार आहोत, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही CSSच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.